बातमी सोलापूरमधून आहे। सोलापुरातील चिंचोली एमआयडीसी मध्ये भीषण आग लागली आहे। तुळजाई केमिकल्स या कंपनीला ही आग लागली आहे। आगीचं स्वरूप इतकं मोठं आहे की परिसरातील इतर कारखाने रिकामे करण्यात आले। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ही आग अजूनही धुमसते। 4:15च्या सुमारास ही आग लागल्याची माहिती मिळते आणि आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोट पसरलेले आहेत। पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा केलेला आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत, मात्र आग इतकी प्रचंड आहे की आगीच्या जवळपास जाणं देखील मुश्किल होऊन बसलंय। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सौरभ वाघमारे यांनी। चिंचोली काठी एमआयडीसी परिसरात तुळजाई केमिकल्स नावाची ही कंपनी आहे। माझ्या पाठीमागे या आगीचं भीषण स्वरूप पाहू शकता की साधारणतः 4 ते 4:30च्या दरम्यान जी आहे ती ही आग जी आहे ती या केमिकल फॅक्टरीत पसरलेले आहे आणि धुराचे जे लोट आहेत ते साधारणतः 10 ते 12 किलोमीटर परिसरात जे आहेत ते पसरलेल्या आगीनं जे आहे ते भीषण असं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी जे आहे ते धारण केलेलं आहे। आगीची तीव्रता जी आहे ती प्रचंड आहे। साधारणतः या फॅक्टरीमध्ये स्थानिक नागरिकांचं असं सांगण्यात आहे की जी आहे ती वेल्डिंग करताना ही आग लागल्याची जी आहे ती स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। वेल्डिंग ची स्पार्कलिंग मुळे ही आग लागलेली आहे आणि साधारणतः या कंपनीमध्ये 100 ते 150 कामगार जे आहेत ते काम करत होते। त्या सर्व लोकांना आम्ही बाहेर काढलं, आत कोणीही अडकलेलं नाही अशी प्राथमिक माहिती जी आहे ते स्थानिक नागरिकांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना काही वेळापूर्वी दिली होती। आणि या आगीचं जर स्वरूप पाहायचं असेल तर ही भीषण आणि जी आहे ती विस्तीर्ण अशी जी आहे ही आग पसरलेली आहे आणि याचीच खबरदारी म्हणून प्रशासनानं जे आहे ते आसपासच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना जाणारी जी गॅस कनेक्शनची लाईन असेल, गॅसची जी लाईन असेल, अनेक विद्युत जे यंत्र आहेत ते देखील या आगीमुळे जे बंद करण्यात आलेले आहेत। आसपासच्या ज्या कंपन्या आहेत त्या पूर्णपणे रिकाम्या करण्यात आलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटे यांच्यासह सौरभ वाघमारे, एनडीटीव्ही मराठी, चिंचोली काठी एमआयडीसी, सोलापूर।